अमृता समान असलेलं हे फळ पेरू ह्यालाच काशीकडे जर बघितलं तर अमृत म्हणून ओळखलं जातं. हे फळ सर्वांनाच परिचित आहेत. ह्या फळाला संस्कृतात बहुबीज म्हणूनही ओळखतात. सेवनामध्ये ह्या पेरूचे विविध उपयोग जे आहेत तर विविध उपयोग केले जातात. आहारामध्ये सेवनामध्ये ह्याची सुंदर अशी चटणी बनवून खाल्ली जाते. त्याचबरोबर जर बघितलं तर पेरूचं रुचकर असं लोणचंही बनवलं जातं. कोशिंबीर पण केली जाते. नुसत्या पेरूची पण कोशिंबीर सुंदर बनते किंवा इतर काही आपण कोशिंबीर केल्या तर त्याच्यामध्येही पेरू आपण घालू शकतो. ज्या प्रकारे आपण आंब्याचा मुरंबा बनवतो तसंच पेरूचा मुरंबाही बनवला जातो. आणि पेरूची जेली तर खूप सुंदर जेली बनते. नक्की एकदा तुम्ही करून पहा. असे विविध उपयोग जर बघितलं तर पेरूचे केले जातात. आता आपल्याला त्याचे औषधी गुणधर्म पेरूचे आपल्याला पाहायचे आहे. पण तत्पूर्वी ही तुम्हाला माहिती आवडत असल्यास ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आता आपण बघूया पेरूचे औषधी गुणधर्म. निसर्गाने जी काही आपल्याला फळं दिलेली आहेत, फळं फुलं भरभरून त्यांच्यामध्ये औषधी गुणधर्म आहेत. तसंच पेरूचा औषधी गुणधर्म हा आहे सगळ्यात मोठा की खोकल्यावर. काही काही वेळेला मनुष्याला खोकला लागतो आणि तो असा खोकला येतो की खोकून खोकून जीव जो आहे तो काय होतो, कासावीस होतो. कफ काही पडत नाही आणि त्रास मात्र भरपूर होतो आणि प्रकृती दिवसेंदिवस क्षीण व्हायला लागते. तर अशा वेळी काय करायचं? असा ज्यांना आजार आहे किंवा अशा रोग्याने रोज पहाटे एक चांगला पिकलेला पेरू घ्यायचा आणि तो पेरू दाताने चावून खायचा. कारण त्यामुळे तुमचे दातही मजबूत होतील आणि खोकला जो आहे तो पूर्णपणे बरा होतो. मात्र हे 2-3 दिवस नक्की त्याचं सेवन करायला पाहिजे. तसा पेरू जपूनच खायचा असतो. त्याचप्रकारे जर बघितलं तर ताप येतो. कधीकधी ताप आल्यानंतर उलट्या होतात, कधीकधी जुलाबही लागतात. तर अशावेळी काय करावं? तर अशावेळी ह्या पानांचा काढा जो आहे तर त्या पानांचा काढा करून घेणं आवश्यक असतं. आता हा पानांचा काढा करा किंवा पानांचा रस जो आहे तो थोडासा पानांचा 1-2 चमचे रस काढायचा आणि खडी साखर जी आहे तर त्या खडी साखरेबरोबर त्याचं सेवन करायचं. आता हे पण 7 दिवस तो रसाबरोबर घेणं, खडी साखरेबरोबर घेणं आवश्यक आहे आणि 7 दिवस घेतलं तर त्याचा गुण जो आहे तर तो आपल्याला येतो. त्याचबरोबर दातांचे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे हिरड्यातून रक्त येत असेल, दात दुखत असतील, दात हलत असतील तर त्यासाठी किंवा तोंड आलं असेल तर ह्या पेरूची कोवळी पानं घ्यायची, ती चघळायची, म्हणजे त्याचा रस जो आहे तो रस तोंडामध्ये घ्यायचा, तो चूळ भरल्यासारखं करायचं आणि नंतर ते
थुंकायचं. तर त्यामुळे दातामध्ये पण ह्याचा चांगलाच आपल्याला गुण जो आहे तर तो गुण येतो. त्याचबरोबर शक्ती येण्यासाठी या पेरूचं शिकरण केलं जातं किंवा चांगले पिकलेले पेरू घ्यायचे, ते कुस्करायचं, त्याचा मलिदा करायचा, त्याच्यामध्ये दूध घालायचं आणि ते गाळून घ्यायचं. म्हणजे आपोआप सगळ्या बिया ज्या आहेत तर त्या बाजूला होतात. रुचीप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घालायचं आणि ह्याचं सेवन केलं तर आपल्याला काय तर शक्ती पण येतं. असं गुणकारी हे फळ आहे.